नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी राजाच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केलेली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश भक्ताला मारहाण झाली असल्याचं कळतंय. गर्दी नियंत्रणावेळी झालेल्या वादातून ही मारहाण झालेली आहे. तर कार्यकर्त्यांची अरेरावी पाहायला मिळते आणि भाविकाला मारहाण या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. या क्षणाची ही अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि ही सगळी दृश्य कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बाप्पाच्या कार्यकर्त्यांनी ही दादागिरी केलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, खरं तर दृश्यांमध्ये ही मारहाण भक्ताला झालेली पाहायला मिळते. नेमका काय प्रकार घडलाय? काल चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिंचपोकळी येथे ही घटना घडलेली आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे. चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते एका व्यक्तीला यामध्ये गंभीररित्या मारहाण करताना दिसत. ज्या व्यक्तीला मारहाण करत आहे तो भाविक आहे का, गणेश भक्त आहे का, याबद्दल देखील माहिती देण्यात येत आहे. सध्या त्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते देखील तपासले जात आहे की नेमकी चूक कोणाची आहे, काय नेमकं कारण होतं की एवढ्या गंभीररित्या या व्यक्तीला मारहाण करण्यात आलेली आहे. पोलीस तपासामध्ये अशा सगळ्या गोष्टी त्या पुढे येतील. मात्र काही लोकांचं असं म्हणणं की तो गणेश भक्त होता आणि गणेश भक्त असताना देखील अशा प्रकारे चिंचपोकळीच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. जर तसं असेल तर निश्चितच या संदर्भात चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या संदर्भात जाब विचारला जाईल आणि जे मारहाण करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. निश्चितच उदय, अधिक माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. मुंबईचा विकास करायचा असं ठरवलंय, पण पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जातात असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशा चढली आहे असा टोला त्यांनी ट्विटरद्वारे लगावलेला आहे. तर ट्विटरवरून आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमकं त्यांनी काय ट्विट केलंय. देशातील सर्वात जुने विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सिप्समध्ये भारत सरकारकडून 200 कोटी खर्च करून विशेष केंद्रीकृत सुविधा उभारण्यात येत असून 5 लाख रोजगार आणि 30,000 कोटींच्या निर्यातीचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. नुकतीच त्याची पायाभरणी झाली. बीकेसी मध्ये भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस, त्यावर IFSC उभं राहणार. सोबत 7 मेट्रो धावू लागतील. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार आमचं ठरलंय. पण पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशा चढली आहे असं म्हणत आशिष शेलार यांनी हे ट्विट केलेलं आहे. आणि थेट सांगतोय, यापुढे कमळाबाई म्हटली तर पेंग्विन सेनेनेच आम्ही उल्लेख करू आणि त्याच्यापेक्षाही भयंकर शब्द आमच्या आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडे आहेत. पळता भुई थोडी होईल, तोंड गप्प केली तर वाचाल, एवढं स्पष्ट सांगतो. मुंबईतल्या वरळी भागात लावलेल्या बॅनरवरून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. वरळीतल्या एका बस स्टॉपवर भाजपचा बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडला. यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बॅनर फाडल्यामुळे आपण हा बॅनर फाडल्याचं सेना कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते खरं तर आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत. बस स्टॉपवर लावलेला हा बॅनर फाडण्यात आला. वरळीमध्ये खरं तर एक प्रकारे बॅनर वार सुरू झालेला आहे असंच म्हणावं लागेल. भाजपचं बॅनर फाडण्यात आलंय. पेंग्विनला वरळीत वाढणारे धार्मिक वातावरण असह्य झाले आणि मग काय,
हिंदुत्वाशी फारकतीचे संकेत देत त्यांनी रात्रीच्या अंधारात चक्क श्री गणेशाचे बॅनर्स फाडले. तिकडे पुण्यामध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पाषाण सूसखिंडीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सामना सुरू झालाय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज या पुलाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या पुलाचं उद्घाटन देखील करण्यात आलं. दुसरीकडे मात्र भाजपकडून या उद्घाटनाला विरोध केला जातोय. अद्याप या पुलाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचं काम झालेलं नाही असं सांगत येत्या 9 तारखेपर्यंत संपूर्ण काम केलं जाईल आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल असं भाजपकडून सांगण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाचं काम सुरू होतं. पूल लवकर सुरू करून वाहतूक सुरळीत व्हावी ही मागणी असताना या दोन्ही पक्षांमधील श्रेयवादामुळे स्थानिक नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय. ताईंनी अजिबात पाणीसाठी ताई आल्या होत्या. समस्त ग्रामस्थांनी या ब्रिजचं उद्घाटन केलंय, ते पण त्यांच्या मागणीनुसार. 15 तारखेला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या पुलाचं उद्घाटन होणार होतं. नागरिकांचा वापर होणार होता, पण तो एक जवळजवळ 15-20 दिवस लांबल्यामुळं नागरिकांच्या मागणीमुळं या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. एकही कोणी म्हणू शकत नाही की 2.5 वर्षात कोविड असू दे, लॉकडाऊन असू दे, एक तरी काम आपल्या जिल्ह्याचं किंवा राज्याचं खरं तर त्याच्यात अडथळा आलेला आहे. पण गेल्या 2.5 वर्षात ज्यांनी ओरबाडून म्हणजे 50 खोके आणि साम दाम दंडभेद सगळं काय नाही ते ओके करून हे जे सरकार ओरबाडून आणलंय, त्या मानाने मग उत्साह फक्त लाल दिव्याचाच होता. 2.5 महिन्यात कामं काय त्या वेगाने चाललं ना. म्हणजे ज्या उत्साहाने त्यांनी हे सरकार पाडलं त्या 2.5 महिन्यामध्ये मला फारसं काही काम, गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारशा काही टेलिव्हिजनच्या माध्यमातून तरी दिसत नाही. आणि जे काय दौरे पण दिसतात ते 1 किलोमीटरच्या आतले असतात. हेही एक नवीन मला कळलेलं आहे. स्थानिक लोक वैतागलेले नाहीये. स्थानिक लोक भाजपच्या बाजूने आहेत. स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी वैतागलेले आहेत. एवढं काम भाजपने या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे कसं काय त्या कामाचं आपल्याला काहीतरी गालबोट लावून श्रेय लाटता येईल याचा प्रयत्न स्थानिक या ठिकाणचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कारण त्यांचं भवितव्य येणाऱ्या काळामध्ये आधांतरी दिसत असल्यामुळेच त्यांनी राजकीय अस्थिरतेमुळे हे कृत्य केलेलं आहे, याचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांना ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावलाय. दादा, हा शो नाही, पहाटेच्या फ्लॉप शो सारखा. हा शोले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टर सारखा. आणि हो, हिंदुत्वाचे तेज आणि विकास कामांच्या ट्रेलरनंच धडकी भरली. पिक्चर अभी बाकी है असं ट्विट श्रीकांत शिंदे यांनी केलंय. या ट्विटमधून त्यांनी अजित पवारांच्या कालच्या टीकेला उत्तर दिलंय. श्रीकांत शिंदे यांनी काय ट्विट केलंय आपण ते देखील पाहूयात. दादा, हा शो नाही, पहाटेच्या फ्लॉप शो सारखा. हा शोले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टर सारखा. आणि हो, हिंदुत्वाचे तेज आणि विकास कामांच्या ट्रेलरनंच धडकी भरली. पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांना एक प्रकारे प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. राजकारणात राज कपूर सारखे शोमॅन आहेत अशा शब्दात अजित पवारांनी नेत्यांच्या गणपती दर्शनावरून देखील टीका केली आहे. गणपतीच्या दर्शनाला आता आम्ही पण अनेक ठिकाणी दर्शनाला जातो, पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरा बरोबर घेऊन जात नाही. परंतु आता कशी गाडी एंट्री करताना कॅमेरा लावला जातो, मग बरोबर गाडी थांबते, मग बरोबर कोणतरी उतरतं, मग ते आतमध्ये जातात, मग नमस्कार करतात. कशाला? ज्याची जो गणेश भक्त आहे त्यांनी अशा पद्धतीनं त्याचा देखावा दाखवण्याचं कारण नाही. तुमच्या मनात ठेवा ना. आता काय, आता काहींना शो करायची सवय आहे. जसं पूर्वी काही शोमॅन होते, राज कपूर शोमॅन म्हणून ओळखला जायचा, तशा पद्धतीनं काहींना आता सवय लागली, त्याला करायचं काय. ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर चुन चुन के मारे जाएंगे असं म्हणत शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा धमकी दिली आहे.
काल त्या ठिकाणी पोलीस होते म्हणून काही झालं नाही, मात्र पुढच्या वेळेला मोठा राडा होईल असा इशारा देखील त्यांनी ठाकरे गटाला दिलाय. और वो हमारे एकनाथ शिंदे के बारे में बोलते रहते, हमारे गट के बारे में बोलते रहते, लेकिन हमारी सभ्यता ये है कि आज तक हमने जवाब नहीं दिया है. लेकिन यहाँ बुल्ढाना में जो हो रहा है कि यहाँ के उनके सेना के लोग पातड़ी छोड़कर बात करें, लेवल छोड़ के बात करें, इसके बाद आज तो राणा बहुत कम हो गया. पुलिस ने सबको रोक लिया. बाहर से बहुत सारे हमारे कार्यकर्ता वहाँ पर खड़े थे. बहुत लेट सबको इन्फॉर्मेशन मिली और उनकी तरफ से जो भाषा बोली जा रही है कि अंदर अगर हम दरवाजा बंद करते तो सबको पीटा देखते, इनको अभी पता नहीं है शिवसेना संजय गायकवाड़ उनके कार्यकर्ता कितने पागल है. ये आगे मोड़ की तरह हमारे डसने वाले कार्यकर्ता है. ये अगर खवल जाए तो किसके बाप समझते नहीं. और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भानगड़ करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे, चुन चुन के मारे जाएंगे, गिन गिन के मारे जाएंगे. अब की बार उन्होंने ऐसा करके दिखाना, फिर दिखाएंगे कि हम क्या चीज़ है करके. आपल्या गावरान बोली आणि वागणुकीमुळे सदैव चर्चेमध्ये राहणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील यांचा असाच एक भन्नाट किस्सा आज घडलेला आहे. दानवे पुण्याच्या दौऱ्यावरून पहाटेच जालन्यामध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी दानवेंना चहाची तलब लागली असताना त्यांनी आपला ताफा थांबवला आणि शहरातील भोकरदन नाका परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या हातगाडीवर जाऊन चहाचा आस्वाद घेतला. यावेळी उपस्थित बॉडीगार्ड, पीए आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी रस्त्यावरच उभं राहून चाय पे चर्चा केली. तिकडे मावळ तालुक्यात दुभत्या जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आहे. तालुक्यातील उर्से गावात जनावरांना लंपी रोग झालाय. या रोगाची साथ पसरू नये यासाठी जनावरांना संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनानं घोषित केलाय. लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग असून तो संसर्गजन्य आहे. या रोगामुळे जनावरांच्या अंगावर गाठी होऊन त्यांची दूध देण्याची क्षमता कमी होते. याच अनुषंगानं मावळामध्ये जनावरांची मोठी खरेदी विक्री, वाहतूक, बाजार, बैलगाडा शर्यती आणि प्रदर्शन याला पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आलाय. दुकानांवर मराठी नामफलक लावण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढलाय. या निर्णयाची अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कामगार आयुक्तालयातील दुकान निरीक्षकांचे कारवाईचे अधिकार मात्र गोठवण्यात आले. त्यांना केवळ जनजागृती करण्यास सांगण्यात आल्यानं हा अध्यादेश कागदावरच उरलेला आहे. यावर आता मनसेनं कोर्टात दाद मागण्याचा इशारा दिलाय. राज्य सरकारनं अध्यादेशात सुधारणा करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. परतीच्या पावसात मनसोक्त भिजत शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिखल महोत्सव साजरा केलाय. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या सह्याद्री स्कूलमध्ये हा चिखल महोत्सव साजरा करण्यात आला. मातीशी नाळ जोडणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच ठरला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी देखील या महोत्सवात गाण्यावर ठेका दिला होता. तर अतिशय वेगळा असा शाळेमध्ये हा चिखल महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी देखील यावेळी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. तर तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्याच्या काही भागात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे अनेक रस्त्यावर पाणी साचलं होतं. ओढे नाले तुडुंब भरून वाहत असल्यानं रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. कडगाव परिसरात देखील मोठा पाऊस झाला. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस झाल्यानं नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. तिकडे जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीवरील
ढालेगाव, मुदगल आणि तारू गव्हाण बंधारे तुडुंब भरलेले आहेत. तिन्ही बंधाऱ्यांमधून 50,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणात सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नदीवरील बॅरेजेस आणि बंधारे पूर्ण क्षमतेनं भरलेत. तिकडे बारामती तालुक्यातील करंजे येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध सोमयाचे तळे पूर्णपणे भरलेले आहे. यामुळे शेतकरी आता आनंदित झालाय. तर मागील काही दिवसांपासून या परिसरामध्ये पावसानं ओढ दिली होती. मात्र 4 ते 5 दिवसांपासून या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं या तळ्यातील पाणी साठ्यात वाढ होऊन ते पूर्णपणे भरलंय. गाळ काढल्यानं या तळ्यातील पाणी साठ्यात वाढ झाली असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला. महागाव तालुक्याला तर पावसानं पुन्हा झोडपून काढले. पोखरी, वाकान, तिवरांग, अमादापूर, बोरी, इजारा आणि कोंद्री या भागाला पावसानं झोडपून काढलंय. तर या मुसळधार पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. तिकडे बीड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. आष्टी तालुक्यातील डोंगरगण इथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब पडल्यामुळे अनेक ठिकाणची वीज देखील गायब झाली होती. सोलापूरमध्ये महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गणेश मंडळांमध्ये ड्रेनेजचं पाणी गेल्याचं पाहायला मिळालं. वारंवार महापालिकेला सूचना करून देखील प्रशासनाकडून ड्रेनेज साफ न झाल्यानं ड्रेनेज चोकअप होऊन त्याचं पाणी थेट गणेश मंडळात गेलंय. त्यामुळे नागरिक आणि गणेश भक्तातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. वळूयात पुढच्या बातमीकडे. अमेरिकेच्या मिसिसिपी इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या एका तरुणानं विमानतळावरून विमान चोरून आकाशात घिरट्या घातल्या. तब्बल 1 तास हवेत घिरट्या घातल्यानंतर त्यानं वॉलमार्ट स्टोअरमध्ये विमान क्रॅश करण्याची धमकी दिली. शनिवारी पहाटे 5च्या सुमारास आरोपी वैमानिकानं टुपेलो विमानतळावरून 9 आसनी विमान चोरलं. आरोपीच्या प्लेन क्रॅश करण्याच्या धमकीनंतर पोलिसांनी तातडीनं आसपासचा परिसर रिकामा केला. टुपेलो, मिसिसिपी इथली अनेक दुकानं बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसंच अधिकाऱ्यांनी परिसरातील रहिवाशांना घराबाहेर काढलं आणि शक्य तितक्या लोकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. अखेर विमानातलं इंधन संपल्यानंतर आरोपीनं एका शेतात हे विमान उतरवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर आरोपी वैमानिक हा टुपेलो प्रादेशिक विमानतळाचा कर्मचारी असल्याची माहिती आहे. नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता गणेशोत्सवासंदर्भातल्या काही बातम्या पाहणार आहोत. राज ठाकरे आज मुंबईतल्या गणपतीच्या दर्शनाला बाहेर पडलेत. पहिल्यांदा त्यांनी परळ इथल्या नरे पार्कच्या गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर गणेश गल्ली इथल्या मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी ते आले आहेत. यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन त्यांनी घेतलं. त्यानंतर त्यांनी तेजुकायाच्या राजाचं दर्शन घेतलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे पुत्र आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. जय शहा यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे देखील हजर होते. कोरोना काळानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. 4 दिवसात लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये भाविकांनी भरघोस दान दिले. तर 4 दिवसात लालबागच्या राजाचरणी 1,44,80,00,000 इतकं दान भाविकांनी अर्पण केलंय. तर 2 किलो 179 ग्राम सोनं बाप्पाचरणी अर्पण झालेलं आहे. तर 17 किलो 593 ग्राम चांदी देखील अर्पण करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी मिलिंद नार्वेकर देखील हजर होते. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ साळगाव इथे वैष्णव देवीचा देखावा साकारण्यात आलेला आहे. कागदाचा वापर करून हा इको फ्रेंडली देखावा साकारण्यात आलेला आहे. वैष्णव देवीचा अप्रतिम असा हा देखावा सिंधुदुर्गात साकारण्यात आलेला आहे. इको फ्रेंडली असा हा देखावा आहे. श्री गणराया आधी वंदो तुझ मोरया. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.